आज आपण अगदी कमी साहित्यात तयार होणारी अशी आणि कोणीही बनवू शकेल इतकी सोपी झटपट रेसिपी बघणार आहोत, चिकन मोगलाई। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया। कढई चांगली तापल्याच्या नंतर 1 कप आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं कडाक्याने तापल्याच्या नंतर काही खडे मसाले घ्यायचे आहेत। 1 अखंड जावित्री घेतलेला आहे मी, 3 ते 4 तेजपत्ता घेतलेला आहे, 2 मोठी वेलची घेतलेली आहे, 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि 2 चम्मच जिरं घेतलेला आहे। गरम मसाला आहे तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊयात। मसाला चांगला फ्राय झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले होते। कांद्याची पूर्णपणे पेस्ट केली होती न पाणी टाकता। ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण ब्राऊन कलर येऊपर्यंत कांदा चांगलं ताट झाकून आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे। नमस्कार, मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाच मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कांदा बघूया आपला चांगला परतलाय का नाही। हे बघा कांदा आपला ब्राऊन झालेला आहे, कांद्याला तेलही चांगलं सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चम्मच आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे। त्याच्याच मध्ये आपल्याला 2 चम्मच लगेच पाणी टाकायचं आहे। चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे। आता हे मसाला आपला एकजीव झालेला आहे। 2 टमाटे मीडियम आकाराचे घेतले होते, त्याची सुद्धा पेस्ट करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। कांदा आणि टमाटा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। चांगलं 5-10 मिनिटं मी झाकण ठेवून मसाला चांगला भाजून दिलेला आहे। आता आपण झाकण काढूया आणि या स्टेज वरती आपल्याला पावडर मसाला घ्यायचा आहे। पावडर मसाल्यामध्ये मी 2 चम्मच मी धने पावडर घेतलेले आहे, 1 चम्मच जिरा मसाला घेतलेला आहे, 2 चम्मच काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि पाऊण चम्मच हळद घेतलेली आहे। हे मसाले घालून आपल्याला पुन्हा एक चांगलं साधारण 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथं मी पाऊण वाटी दही घेतलेला आहे, दहीला चांगलं फेटून घेतलेलं आहे। त्याचे जेवढे पण लम्स वगैरे असतील ना एकदम स्मूथली करून घेतलेला आहे। पाऊण वाटी दही टाकायचं आहे। दही टाकल्यावर पुन्हा आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा। मसाला पूर्ण चांगला भाजून घ्यायचा आहे। पटापट भाजला ना दही लवकर आपलं फुटलं जाणार नाही। दही टाकलं ना कंटिन्यू हलवत राहायचं आणि बारीकच गॅस ठेवायचा, मोठा ठेवायचा नाहीये। हलवच्या नंतर एक साधारण 10 मिनिटं मी झाकण ठेवून चांगला मसाला भाजून देणार आहे। आता 10 मिनिटं झालेले आपण मसाला बघूया भाजलाय की नाही। बघा छानसं तेल सुटलेलं आहे, तर मसाला आपला प्रॉपर भाजला गेलेला आहे। मी अजून एक 5 मिनिटं वाफ काढून घेते। मसाला आपला चांगला परतलाय, छानसं बाजूने तेल देखील सुटलेला आहे। आता मी इथे अजून एक पेस्ट टाकत आहे, काजू खसखसची। साधारण 15 काजू घेतलेला आहे आणि 2 मोठे चम्मच खसखस घेतले होते। त्याला अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवून चांगली त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता पेस्ट आपल्याला ह्या ग्रेव्ही मध्ये वतायची आहे। पूर्ण 10 मिनिटं कंटिन्यू आपल्याला करून भाजून द्यायचा आहे। थोडासा मसाला जळू नये ह्याच्यासाठी मी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकणार आहे, चांगला हलवून घेणार आहे। बघा छानशी उकळी पण यायला तयार झालेली आहे। आता मसाला माझा चांगला परफेक्ट भाजून झालेला आहे। त्या स्टेज वरती मी चिकन घातलेला आहे। चिकन आता पूर्ण एकजीव करायचं, जेणेकरून चिकनला सगळा मसाला लागला जाईल आणि टोटल 1 वाटी पाणी घालायचं आहे। मग अशी अर्धी वाटी पाणी आणि आता 1 वाटी पाणी, म्हणजे टोटल मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि चिकन सुद्धा त्याचं एक्स्ट्रा पाणी सोडेल। तर ह्याच्यामध्येच आपल्याला चिकन चांगलं शिजवून द्यायचं आहे। 10 मिनिटं मी झाकण ठेवून चांगली त्याला एक उकळी काढून घेतलेली आहे। आता मी पुन्हा मसाला चांगला खालून आपल्याला चिकन हलवायचं आहे, वरच्यावर हलवायचं नाहीये। चम्मच पूर्ण खाली गेलेला पाहिजे। 10 मिनिटं मी चांगलं त्याला शिजून दिलं होतं। थोडंसं पाणी आटलेलं आहे, चिकन थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे। अजून शिजवायचं आहे, तर आपल्याला वरतून कोथिंबीर टाकायची। मी अजून 10 मिनिटं ठेवलेलं आहे। एकदम खालून चमचा घालायचा आणि चिकन असं वरती हलवत राहायचं, जेणेकरून जेवढा पण खाली मसाला असेल तो सगळा आपला मसाला चिकनला व्यवस्थितपणे लागला जाईल। चिकन इथं मस्त सॉफ्टली शिजलं गेलेलं आहे। मी आता या स्टेजला गॅस बंद करते। आता आपण याला सर्व करूया। तयार झालेला आहे चिकन मोगलाई आहे की नाही, मग झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी मस्तपैकी गरमागरम रोटी, चपाती किंवा तुम्ही घरी भात असला तरी भाताबरोबरही खाऊ शकता। भन्नाट लागते चिकन मोगलाई। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल वरती। थँक्यू सो मच।